मुंबई महापालिकेच्या कारभारावर विविध पक्षांच्या आमदारांनी सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत। जे खड्डे मागच्या वर्षी होते तेच खड्डे याही वर्षी आहेत। काहीतरी बदल दाखवा। जसं महाराष्ट्रामध्ये 3-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री बदलले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा कोणताही बदल दुर्दैवाने दिसत नाही। आज शिवसेना नेत्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पण वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत जर शिवसेना नेत्यांनी खाली त्यांच्या सगळ्या लोकांना महापालिकेचं कामकाज सुधारण्यास सांगितलं तर ते खऱ्या अर्थानं मुंबईकरांना आवडेल। झाडं काय पडतात, लोक काय मरतात, मुंबईत किंबहुना मुंबईत रस्ते नाहीतच। आमच्या काही ठाण्याच्या परिसरामध्ये रस्ते नाहीच आहेत, फक्त खड्डे आहेत। जबाबदारी कोण घेणार? नाले सफाई जबाबदारी कोण घेणार? कचऱ्याचं ढीग जबाबदारी कोण घेणार? शेवटी सत्ताधारी म्हणून जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते तेव्हा या सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर असते, कारण का तुम्ही चांगला राज्यकारभार करून आम्हाला एक सुंदर स्वच्छ शहर द्याल अशी जनतेची अपेक्षा असते, म्हणून जनता मतदान करते। आणि त्याच्या बदल्यात काय मिळतं? तर चेंबूरला झाड पडलं, माणूस मेला, घंटाळीमध्ये ठाण्यामध्ये पाचपाकडेमध्ये झाड पडलं, माणूस मेला, खड्ड्यामध्ये पडून ती कोणीतरी मरतं, कुठला तरी ट्रक उलटतो, कुठला तरी रिक्षा ट्रक खाली जाते। याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि त्यांचे सत्ताधारी यांच्यावरच येणार। याच्यामध्ये दुमत असताच कामा नये। आप देखो मुंबई के अंदर रास्ते पे खड्डे नहीं है साहब, खड्डे के ऊपर रास्ते बनाए गए हैं। मैंने कल भी सदन में कहा था, मुख्यमंत्री साहब घाट के ऊपर की बिल्डिंग कोलैप्स तो सिर्फ एक झांकी है, मुंबई में ऐसी काफी बिल्डिंग है जो एक बाकी है, कभी भी गिर सकती है। बीएमसी ध्यान ही नहीं दे रही है, पेड़ गिर रहे हैं, उसी पेड़ की जिसकी कंप्लेंट की जाती है तो सर्टिफाइड किया जाता है कि नहीं ये पेड़ गिरने वाला नहीं है, पेड़ गिर जाता है। पूरी तरह से बीएमसी इसकी जवाबदार है, जिम्मेदार है। उनके भी हर ऑफिसर को जहां कहीं भी इसी रोड से झाड़ गिरने से इंसिडेंट हो, एक्सीडेंट हो, तो उनको भी कॉन्स्पिरेसी चार्ज लगा के अंदर डालना चाहिए।